संजयजी नमस्कार। ठाण्यामध्ये तीनाथ नाका परिसरामध्ये दुचाकीवरून जाणाऱ्या एका महिलेवर वरून बॅनर पडला आणि ती महिला जखमी झाली। मुंबई आणि आसपासच्या उपनगरात अनेक बॅनरबाजी करण्यात आलेली आहे। आता आपण झाड कोसळून अनेक मुंबईकरांचा जीव गेला, मॅनहोलमध्ये पडून मुंबईकरांना जीव गमावला, तसा एखादा बॅनर कोसळून एखाद्या मुंबईकराचा बळी जायची वाट पाहतोय का की या बॅनरबाजीवर ठोस कारवाई केली जाणार? मनपा आयुक्त काही आदेश देणार? हो, निश्चित महानगरपालिकेच्या आयुक्तांना मी विनंती करतो की आपण मुंबई शहरामध्ये अशा प्रकारचे मोठे मोठे होर्डिंग्स लावण्यावरती बंदी ऑलरेडी याच्यामध्ये आहेच, कायद्यामध्ये त्याची अंमलबजावणी करायला पाहिजे। तर आता आपण सांगितले जी दुर्घटना घडली ठाण्यामध्ये, तसे मुंबईमध्ये देखील सोसायटीचे वारे असतात, मोठमोठे होर्डिंग्स वेगवेगळ्या नेत्यांचे, वेगवेगळ्या समाजसेवकांचे वाढदिवसाचे कार्यक्रमाचे लावले जातात आणि ते वारंवार पडतात। त्यामुळे याच्यासाठी एक निश्चित अशा प्रकारचा जो कायदा करून याची कडक अंमलबजावणी केली पाहिजे। माझी राजकीय पक्षाच्या नेत्यांनाही विनंती आहे आणि सामाजिक नेत्यांनाही विनंती आहे की आपणही या होर्डिंगच्या आकारावरती आपण निर्बंध घालावेत आणि होर्डिंगपेक्षा आपल्याला आता सोशल मीडियाच्या माध्यमातून आपण आपल्या कार्याची, आपल्या सर्व गोष्टींची प्रसिद्धी आपण करू शकतो। त्यामुळे आपल्या होर्डिंगमुळे एखाद्याचा मृत्यू होईल किंवा इजा होईल याची आपण सर्वांनी काळजी घ्यावी अशी नम्र विनंती मी करतो। अगदी संजयजी, पण मुळात तुम्ही म्हणताय की या सगळ्या मुद्द्यावर जे न्यायालयीन आदेश आहेत ते पाळावेत आणि त्यानुसार ठोस कारवाई ही केली जावी, पण ती कारवाई मुंबई आसपासच्या उपनगरात होताना दिसत नाहीयेत। अनेक मुंबईत अशी वळणं आहेत की त्या ठिकाणी अगदी अहमहमिकेची लढाई पाहायला मिळते। तुझा बॅनर मोठा की माझा बॅनर मोठा असं म्हणत मोठे बॅनर झळकताना या ठिकाणी दिसत आहेत, पण इथं मुंबईकरांचा जीव वेठीस धरला जातोय। किती दिवसात, किती तासात या सगळ्या बद्दल कारवाई संदर्भात आदेश दिले जातील आणि हे बॅनर काढले जातील? मी आजच आता मुख्य कार्यालयामध्ये जाऊन आयुक्त भिडे मॅडमशी भेटणार आहे, त्यांना या संदर्भातलं पत्रही देतो आणि त्यांना याबाबत एक धोरण जे आहे, जो कायदा आहे त्याची अंमलबजावणी करण्यासाठी विनंती करतो। अगदी खूप खूप धन्यवाद आमच्याशी संवाद साधला त्याबद्दल। आजच या सगळ्या संदर्भात मनपा आयुक्तांना आपण पत्र लिहू आणि ही बॅनरबाजी काढून टाकण्याच्या दृष्टीनं या पत्राद्वारे विनंती केली जाईल अशी माहिती मुंबईच्या उपमहापौर संजय गाडी यांनी लोकशाही मराठीशी बोलताना दिलेली आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।